नाशिकसह इतर परिसरामध्ये कालपासून पावसाचा जो जोर आहे तो आता वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला जो तो पूर जो तो वाढत असल्याचं दिसून येत आहे। खरं तर नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढत असल्यामुळे गंगापूर धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर सध्या नाशिकच्या गंगापूर धरणामधून दुपारी 12 वाजेपासून 3716 क्युसेक इतका पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदापात्रामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा रामकुंड परिसरामधले जे छोटे मोठे मंदिर आहे ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर पुराचा इंडिकेटर समजला जाणारा तुतुंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत या ठिकाणी पाणी पोहोचलेलं आहे। सिद्ध पाताळेश्वर मंदिर देखील अर्ध्यापर्यंत बुडल्याचं पाहायला मिळतंय। आजूबाजूचे जे छोटे मोठे मंदिर आहे ते देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे। तर समोरचं यशवंत महाराज पटांगण असेल, वाहनतळ असेल, हे देखील आता पाण्याखाली गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर समोरचा भाग आहे ज्या ठिकाणी गोराराम जे गोराराम मंदिर आहे ते गोराराम मंदिरापर्यंत देखील पाणी गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। होळकर पुलाखालून देखील पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर समोरच्या बाजारपेठांच्या परिसरामध्ये देखील या ठिकाणी पाणी जे ते जाण्यास सुरुवात झालेली आहे। एकूणच रामकुंड परिसरामध्ये पाहिलं तर पूर परिस्थिती ही कायम असल्याचं पाहायला मिळते। गोदावरीचा पूर देखील वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते।